नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत जननी सुरक्षा योजना। जननी सुरक्षा योजना ही योजना राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेमध्ये सुधारणा करून सुरू करण्यात आली आहे। जननी सुरक्षा योजनेची स्थापना 12 एप्रिल 2005 साली झाली। जननी सुरक्षा योजना याची वैशिष्ट्ये: रुग्णालयामध्ये प्रसूती करण्यास प्रोत्साहन देऊन माता मृत्यूदर कमी करणे, म्हणजे घरी प्रसूती न करता रुग्णालयामध्ये प्रसूती करण्यास लाभार्थीला प्रोत्साहन देणे, त्यामुळे माता मृत्यूदर कमी होईल। नंबर 2, दारिद्र्य रेषेखालील महिलांच्या आरोग्यामध्ये सुधारणा करणे। जननी सुरक्षा योजना याची पात्रता: गर्भवती स्त्री ही ग्रामीण किंवा शहरी भागातील रहिवासी असावी। नंबर 2, तिच्याजवळ दारिद्र्य रेषेची शिधापत्रिका असावी किंवा तहसील, ग्रामपंचायत यांच्याकडचा दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र किंवा पुरावा असावा। नंबर 3, मातेचे वय कमीत कमी 19 वर्ष तरी असावे। आणि नंबर 4, ही योजना 2 अपत्यापर्यंतच आहे, तिसऱ्या अपत्याला ही योजना लागू नाही। जननी सुरक्षा योजना याच्या अटी: अनुसूचित जाती व जमाती यातील सर्व गरोदर महिलांना ही योजना लागू आहे, तसेच ती शहरी व ग्रामीण भागाची रहिवासी असावी, लाभार्थी दारिद्र्य रेषेखालील असावी किंवा आपण वरती बघितलेस की तिच्याकडे ग्रामपंचायत, तहसील ऑफिस या ठिकाणचे दारिद्र्य रेषेचे प्रमाणपत्र किंवा काहीतरी पुरावा असावा। नंबर 3, 16 आठवड्यापूर्वी गर्भवती स्त्रीने आरोग्य केंद्रात तपासणी करावी। नंबर 4, कमीत कमी पूर्ण गरोदरपणात 3 वेळा आरोग्य तपासणी करावी। त्या लाभार्थीने तिच्या कंप्लीट 9 महिन्यामध्ये कमीत कमी 3 वेळा तरी आरोग्य तपासणी करायला पाहिजे। नंबर 5, बाळंतपणाच्या 7 दिवसाच्या आत तिने तपासणी करावी। जननी सुरक्षा योजना याचे लाभ: सर्व तपासण्या केल्यात 7व्या महिन्यानंतर त्या लाभार्थ्याला 500 रुपये मानधन मिळते, जे तिच्या बँक अकाउंटमध्ये जमा होतात। नंबर 2, शहरी भागातील महिला म्हणजे जी लाभार्थी शहरी भागातील असेल तर तिची शासकीय अथवा खासगी रुग्णालयामध्ये प्रसूती झाल्यास तिला 600 रुपये मानधन मिळते, ते तिच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते। नंबर 3, लाभार्थी जर का ग्रामीण भागातील असेल व तिची शासकीय अथवा खासगी रुग्णालयामध्ये प्रसूती झाली असेल तर तिला 700 रुपये मानधनाच्या स्वरूपात मिळतात। नंबर 4, शहरी किंवा ग्रामीण भागातील महिलेची घरी प्रसूती झाल्यास तिला 500 रुपये मानधन मिळते, जे तिच्या बँक अकाउंटमध्ये जमा होते। जर लाभार्थी ही शस्त्रक्रिया अथवा सिझेरियन करून खासगी रुग्णालयामध्ये प्रसूती झाल्यास तिला 500 रुपये मानधन मिळतात। आशांना प्रोत्साहक भत्ता: नंबर 1, जर आशा ही ग्रामीण भागामध्ये असेल तर अशा आशांना 600 रुपये मानधन मिळते, त्यामध्ये 300 ANC केअरसाठी आणि 300 लाभार्थीला दवाखान्यात मध्ये आणण्यासाठी। नंबर 2, शहरी भागातील आशांना 400 रुपये मानधन मिळते, त्यामध्ये 200 ANC साठी आणि 200 लाभार्थीला दवाखान्यामध्ये आणण्यासाठी। मित्रांनो, जननी सुरक्षा योजना यांच्या सेवा देणाऱ्या संस्था ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये वेगवेगळ्या आहेत। नंबर 1 बघूया, ग्रामीण भाग। ग्रामीण भागामध्ये उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, JSY साठी मानांकित जी खासगी रुग्णालये असतात अशा सर्व ठिकाणी JSY योजना आपल्याला मिळू शकतात। नंबर 2 आहे शहरी भाग। शहरी भागामध्ये वैद्यकीय महाविद्यालय, नागरी आरोग्य केंद्र, नागरी कुटुंब कल्याण केंद्र व शासन अनुदानित रुग्णालय या ठिकाणी जननी सुरक्षा योजना यांचा आपल्याला लाभ मिळू शकतो। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा व शेअर आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।